सर्वादे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणातीतं सगुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महाराज आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। कथा करूं मत अनुसार, कथा करूं मत अनुसार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। प्रेम सहित भक्ति करो, प्रेम सहित भक्ति करो, प्रेम सहित भक्ति करो, प्रेम सहित भक्ति करो। पधारिए पवन कुमार, आइए हनुमंत विराजिए, आइए महाराज श्री राम जय राम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वटेश्वर भगवान की जय। पद्मावती माता की जय। प्रस्तुत आपल्या श्री क्षेत्र नेर या पुण्यपावन नगरीमध्ये भगवान वटेश्वराच्या कृपेनं भगवान वटेश्वर संस्थान आयोजित पद्मावती मातेच्या या परमपावन प्रांगणामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी देवी भागवत या कथेचं आयोजन केलेलं आहे आणि आज कथेचा असणारा आपला 4था दिवस आहे। नेहमी शारण्याच्या ठिकाणी सूत सांगता सनकादिक ऋषींना भगवतीच्या असणारे महात्म्य, भगवतीची कृपा झाल्यानंतर काय काय होतं, सर्व जगाचा अधिकार असणारी ही भगवती आहे। सर्व देव असणाऱ्या या भगवतीच्या कृपेनेच आपापले कार्य करतात। सर्वांमध्ये असणारे शक्ती रूपानं ते गुप्त रूपानं असणारे आहे। सर्व देव असणारे ज्या शक्तीच्या योगानं सर्व कार्य करतात, सर्व देवाकडून कार्य करून घेणारे तो मनुष्य असणारा तुमच्या सुखाचं तो निमित्त कारण आहे आणि तुमचा असणारं पुण्यात्मक कर्म, तुमचा असणारं सत्कर्म असणारं तुमच्या सुखाचं उपादान कारण आहे। एखाद्या माणसापासून तुम्हाला जर दुःख होत असेल तर तो मनुष्य असणारा तर दुःखाचं निमित्त कारण आहे, पण तुमचंच असणारं दुष्कर्म असणारं पापात्मक कर्म असणारं ते उपादान कारण आहे। कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होऊ शकत नाही। आपण म्हणतो का हो महाराज, या माणसामुळे आम्हाला त्रास व्हायला लागला, याच्यामुळे असं व्हायला लागलं, आमचा शेजारी फारच त्रासदायक आहे। महाराज, शास्त्र असं सांगतं ते निमित्त आहे, निमित्त मात्र येतो, पण खरं असणारं तुमचंच कर्म तुम्हाला दुःख देत आहे। निमित्त कारण त्याचं आहे, पण उपादान कर्म कारण जे आहे ते तुमचं असणारं कर्म आहे। म्हणून कर्म माणसाने चांगलं केलं पाहिजे। आपण कर्म करण्यामध्ये सावधानता बाळगली पाहिजे। मी नेहमी सांगत असतो, माणसाने करण्यामध्ये सावधान असलं पाहिजे आणि भोगण्यामध्ये समाधानी असलं पाहिजे। कर्म करण्यामध्ये मनुष्य सावध पाहिजे आणि भोग भोगण्यामध्ये समाधानी पाहिजे। कर्म करताना सावधतेने कर्म करायचं आणि जे आला असेल वाटेला भोग भोगताना समाधानाने भोग भोगायचा बघा। कारण तो
कारण कोणी केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायला भेटत नाही, आपणच केलेलं कर्म आहे ते आपल्याला भोगायला भेटतं. महाराज म्हणतात ना, भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. संचिताशिवाय भोग मिळतच नाही. म्हणून महाराज म्हणतात ना, तुका म्हणे कार्य देवाशी रुसावे. देवावर कशाला रुसायचं? आपण आपल्या विचाराचं तो काय केलं ठीक नाही. म्हणून आपण आपलाच विचार केला पाहिजे. देवावर उगा रुसू नये. काही काही माणसं म्हणतात ना, महाराज आम्ही काय देवाचं वाईट केलं कोणास ठाऊक, देवानं आमच्या नशिबाला एवढं दुःख आणलेलं आहे. अहो देव कोणाला म्हणतात? देव कोणाला सुखही देत नाही आणि देव कोणाला दुःखही देत नाही. म्हणून तर त्याच्या सर्वजण पाया पडतात. आणि त्यानं जर असं केलं असतं, भेदभाव केला असता, तर त्याला देव कोण म्हणलं असतं? देव कोणालाच काही देत नाही. जसं म्हणतात ना, एक तुकोबाराने सुंदर दृष्टांत दिलेलं ना, पर्जन्य वर्षावे आपुलाल्या स्वभावे. पाऊस पडत असताना तो म्हणत नाही की हे आगंदारी आहे का हे शेत आहे. ते सारखं पडत असतं. सर्व शेतामध्ये पाऊस सारखा पडतो, पण सर्व शेतामध्ये पाऊस सारखा पडत असताना सर्वांची भूमी सारखी पिकत नाही. कारण का? पर्जन्य वर्षावे आपुल्या स्वभावे, आपुलाल्या दैवे पिके भूमी. ज्याच्या त्याच्या अदृष्टाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे, ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे सर ती जमीन पिकत असते. त्याप्रमाणे भगवान परमात्मा सर्वावर सारखा येतो. म्हणून त्याला सर्व देव म्हणतात. भक्ताचाही सांभाळ करतो आणि जे अभक्त आहे त्याचाही सांभाळ करतो. म्हणून देव कोणाला सुखही देत नाही आणि देव कोणाला दुःखही देत नाही. आपलंच कर्म आहे हे आपल्याला सुख देतं. हे सारखं चालू आहे. म्हणून त्या मधु कैटभाचा सुद्धा आपल्याला वध करायचा आहे. भगवान विष्णू त्या दोघांचाही वध केला. 5000 वर्षापर्यंत भगवंताने त्या दोन दैत्याबरोबर युद्ध केलं, पण दैत्य काही आटोपत नाहीत. भगवान विष्णू परमात्मा थकले, एका जागेवर बसले, भगवतीचा धावा केला. भगवती प्रगट झाली आणि भगवतीने सांगितलं, यांना मी वर दिलेला इच्छा मरणे आहेत, आता काहीतरी युक्ती करू. आणि भगवतीने युक्ती केली. त्यांच्यावर मोहिनी अस्त्र टाकलं मायेच्या जाळ्यावर आणि त्यांच्याकडून इच्छावर, त्यांच्याकडून वर, तुम्ही माझ्या हातानं मराच्या इच्छेनं वनामध्ये आले. तपश्चर्या करण्याकरता बसले. कोणत्या देवाची तपश्चर्या करावं हे त्यांना कळत नव्हतं. नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारदानी हा इतिहास सांगितला. नारद सांगू लागले, एकदा ब्रह्मदेव म्हणजे माझे वडील भगवान विष्णूकडे गेले. विष्णू ध्यानस्थ होते आणि विष्णू ध्यानस्थ असताना विष्णू कोणाचं ध्यान करतात हे मी विचारलं. मग त्याच्यापासून पुढे कथा लांबत गेल्या. अशा प्रकारे मूळ कथा अशी असणारे, भगवान वेदक व्यास असणारे पुत्र प्राप्तीच्या उद्देशानं वनामध्ये गेले तपश्चर्या करण्याकरता. नारदानी त्यांना देवीचा मंत्र दिला आणि भगवतीचा मंत्र घेऊन असणारे व्यास महाराज आपल्या मेरू पर्वतावर असणारे तपश्चर्या करत आहेत. व्यासाने देवीचं ध्यान सुरू केलेलं आहे आणि भगवान शंकराचं सुद्धा ध्यान सुरू केलेलं आहे. भगवान शंकराचं ध्यान चालू आहे आणि देवीचं ध्यान चालू आहे. अतिशय उग्र असणारी व्यासाची तपश्चर्या चालू आहे. 100 वर्षे निराहारी राहिलेले आहेत. 100 वर्षे निराहारी, आहार सुद्धा घेतला नाही. कारण बघा, आपण पुराणामध्ये काय कथा ऐकतो, जुन्या काळामध्ये ऋषीमुनी एवढाले वर्षे असणारे बिगर अन्ना पाण्याचे का राहत होते? कारण त्या काळामध्ये प्राण हा अस्थिमय प्राण होता. जुन्या काळामध्ये प्राण हा अस्थिमय होता. आजच्या काळामध्ये 2 दिवस उपाशी राहायचं म्हणलं तर जमत नाही. आपल्याला 9 दिवस उपाशी राहायचं म्हणलं तरी जमत नाही, हे की नाही? फार अशक्य गोष्ट आहे. आणि जुन्या काळामध्ये 100 हजारो वर्षांनी निराहारी राहायचे. त्याचं कारण काय? जुन्या काळामध्ये त्यांचा प्राण हा अस्थिमय होता आणि आता कलियुगामध्ये प्राण हा अन्नमय प्राण आहे. अन्नमय प्राण असल्यामुळं ह्या कलियुगामध्ये मनुष्य जास्त काळ उपाशी राहू शकत नाही. व्यास महाराज 100 वर्षे निराहारी राहिले, उग्र अशी तपश्चर्या केली, भगवतीची आराधना केली आणि भगवान शंकराची आराधना केली. आणि ज्यावेळेस व्यासाची उग्र झाली त्यावेळेस इंद्राला भीती वाटायला लागली. कारण असं आहे, कोणी बी तपश्चर्याला बसलं, इंद्र अगोदर भेटतो. इंद्राला वाटतं माझं आसन डळमळीत होतं काय, याची जर तपश्चर्या उग्र झाली तर माझं आसन काढून घेतं काय. इंद्राला भीती वाटायला लागलेली आहे. इंद्र विचार करायला लागलेला आहे, व्यासाच्या तपश्चर्येमध्ये विघ्न केलं पाहिजे असा विचार असताना इंद्राच्या मनामध्ये आलेला आहे. तो प्रयत्न करायला लागलेला आहे. तेवढ्यात भगवान शंकराने त्याला बोलून घेतलं.
अरे व्यास महाराज काही जे साधू आहेत ते कोणाला दुःख देण्याच्या उद्देशाने ते तपश्चर्या करत नाहीत। साधूचं अंतकरण असं असतं, जगाच्या कल्याणाकरता ते असणारी तपश्चर्या करत असतात। त्यांचा प्रत्येक असणारा प्रयत्न असणारा जगाच्या कल्याणाचा करता असतो। म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। जगाच्या कल्याणाकरता संत असणारे अवतीर्ण होत असतात। भगवान शंकर असणारे इंद्राला सांगतात ते साधू आहेत, जगाच्या कल्याणाकरता प्रयत्न करत असतात। तुला दुःख देण्याच्या उद्देशाने ते तपश्चर्या बसले नाहीत, तुझी स्वर्गातील गादी घेण्याच्या उद्देशाने ते तपश्चर्या करण्याकरता बसले नाहीत। मग इंद्र म्हणतो, देवा सांगा ते तपश्चर्या कशा करता करायला लागलेत? मग भगवान शंकर सांगतात, अरे ते असणारी तपश्चर्या पुत्र प्राप्ती करता ते तपश्चर्या करायला लागलेले आहेत। मग इंद्र शांत झाला, आपल्या जागेवर बसला आणि व्यासाची तपश्चर्या बघून साक्षात भगवान शंकर त्या ठिकाणी आले। भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकर असणारे व्यासाला बोलायला लागलेत। भगवान शंकर व्यासाला म्हणतात, महाराज तुमची प्रसन्न तपश्चर्या बघून मी प्रसन्न झालो आहे, तुमची साधना बघून मी प्रसन्न झालो आहे। तुमची जशी इच्छा असेल तसा तुम्हाला असणारा मुलगा प्राप्त होणार आहे। अतिशय तपस्वी तेजस्वी विद्वान असा पुत्र असणारा तुम्हाला प्राप्त होणार आहे। एवढंच नव्हे तर मी तुमच्या घरी असणारं पुत्र आहे। जा आता तुम्ही तपश्चर्या विसर्जित करा आणि तुम्ही तुमच्या आश्रमामध्ये जाऊन राहा। असं भगवान शंकराचं वरदान प्राप्त झाल्यानंतर व्यास महाराज या ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि आश्रमामध्ये राहत असताना त्यांचा असर त्या जुन्या अरणी मंथनातून अग्नी प्रदीप्त करत होते। आज मी सुद्धा आता काही ठिकाणी काही क्षेत्रावर महाराज आता नवरात्र महोत्सव चालू आहे बघा। त्या नवरात्र महोत्सवामध्ये काही ठिकाणी जे अष्टमीला असताना जे होम करतात, त्या होम प्रज्वलित करण्याकरता विस्तू वापरत नाहीत। जे त्या ठिकाणी काही तपस्वी लोक असतात, त्या तपस्वी लोकांच्या हाताने पूजा वगैरे केली की तो होम असताना पेटल्या जातो। आजच्या काळामध्ये कुठं चालू आहे बघा महाराज, आहे चालू। आपल्या राजटाकळी म्हणून गाव आहे बघा, राजटाकळीमध्ये देवीचं स्थान आहे। तिथे सुद्धा त्या गादीवर जो बसलेला मनुष्य आहे त्याच्या हाताने जर पूजा केली तर तो होम पेटल्या जातो। आणि समजा होम जर पेटला नाही, कारण ती त्या पुरुषाची परीक्षाच आहे महाराज, होम जर पेटला नाही तर समजा काहीतरी यांची साधना कमी पडते आहे। म्हणून जुन्या काळामध्ये होम असे पेटवायचे। काही वेळेस आता मातीस म्हणजे काडी आता निघालेली महाराज, जुन्या काळामध्ये लाकडं घासायचे आणि त्याच्यातून असणारा अग्नी प्रदीप्त करायचा। मग व्यासाच्या आश्रमामध्ये अरणीमंथन होतं। अरणीमंथन म्हणजे काय, लाकूड घासायचं आणि त्याच्यातून अग्नी अस्त्र प्रज्वलित करायचा। असं अस्त्र त्या व्यासाच्या आश्रमामध्ये चालू होतं। व्यास आश्रमामध्ये आले, भगवान शंकराचा वर प्राप्त झालेला आहे आणि आश्रमामध्ये आल्यानंतर अरणीमंथन त्यांनी चालू केलेलं आहे। आणि अरणीमंथन चालू केल्यानंतर हातानं अरणीमंथन चालू आहे, लाकडं घासणं चालू आहे आणि मनामध्ये सारखा विचार सर्व आहे। भगवान शंकराने मला आशीर्वाद दिला की मी तुमच्या घरी पुत्ररूपाने येईल, मग मला मुलगा व्हायचा आहे, पण माझं आणखी लग्नच झालं नाही। काय, मला मुलगा व्हायचा आहे, भगवान शंकराने वर दिला मुलगा होणार आहे, पण माझं आणखी लग्नच झालं नाही। मग मला कशी पत्नी मिळेल, सुंदर पत्नी मिळेल, कशी मिळेल, काय मिळेल, ते व्यास महाराज असणारे पत्नीचं चिंतन करायला लागले। सारखं असणारं पत्नीचं चिंतन चालू आहे व्यासाच्या मनामध्ये। मंथन चालू आहे, खाली लाकडाचं अरणी मंथन चालू आहे आणि आपल्या मनामध्ये असणारं पत्नीचं चिंतन चालू आहे। असं चिंतन चालू असताना तेवढ्यात काय झालं, एक स्वर्गातून एक घृताची नावाची अप्सरा आली आणि ती व्यासाच्या समोर येऊन उभी राहिली बघा। कारण स्वर्गातल्या ज्या अप्सरा आहेत ना त्या सारख्या भूमंडळावर येत असतात महाराज, कारण या पृथ्वीचं सौंदर्यच असं आहे। असं म्हणतात स्वर्गापेक्षा सुद्धा पृथ्वी श्रेष्ठ आहे। स्वर्गातले देव असणारे, स्वर्गातल्या अप्सरा असणाऱ्या ह्या पृथ्वीचं सौंदर्य बघण्याकरता पृथ्वी तलाव येत असतात आणि असं असणारं सौंदर्य बघण्याकरता ती धृताची नावाची अप्सरा त्या ठिकाणी पृथ्वी तलाव आली आणि व्यासाच्या आश्रमामध्ये आली। व्यासाचं मंथन चालू आहे आणि व्यास असणारा आपल्या मनामध्ये पत्नीचं चिंतन करतात, तेवढ्यात ती अप्सरा समोर येऊन उभी राहिली
व्यासाच्या मनामध्ये अप्सरा समोर दिसल्याबरोबर दैदिप्यमान अप्सरा आहे, सुंदर अप्सरा आहे अशी बघितल्याबरोबर व्यासाच्या मनामध्ये विचार आला की आपण ज्याचं चिंतन करतो तिची अप्सरा आपल्या समोर आली का? आपण आपल्या पत्नीचं चिंतन केलं पुत्रप्राप्ती करता आणि अप्सरा आपल्या समोर येऊन उभी राहिलेली आहे. पण व्यास सुज्ञ होते, व्यास विवेकी होते. व्यास मनामध्ये विचार करतात, ह्या अप्सरा आल्या आहेत, त्या अप्सरेच्या जर आपण नादी लागलो तर आपण एवढे महान तपस्वी आहोत, आपण एवढे असणारे ज्ञानी आहोत. आपल्या तपस्येचा ज्ञानाचा असणारा या ठिकाणी काय होईल? अपमान होईल, आपली जगामध्ये अपकीर्ती होईल. आणि जो ज्ञानी पुरुष असतात ना, जे विद्वान माणसं असतात, असा केवढाही प्रसंग आला तरी ते त्याच्या परिणामाचा विचार करतात. माणसानं जीवनामध्ये नेहमी परिणामाचा विचार करून कार्याकडे प्रवृत्त झालं पाहिजे. जी माणसं परिणामाचा विचार करत नाहीत आणि कार्य करत राहतात त्यांच्या नशिबामध्ये जीवनामध्ये दुःख येत असतं महाराज. म्हणून साधू संत जे विवेकी पुरुष असतात, जे ज्ञानी पुरुष असतात, जे पारमार्थिक साधक असतात, ते नेहमी कोणत्याही कार्याकडे प्रवृत्त व्हायचं असेल तर परिणामाचा विचार करत असतात. म्हणून नेहमी माणसानं आपल्या जीवनामध्ये सुद्धा जीवन जगत असताना एखादं कर्म करण्याची वेळ आली तर त्या कार्याचा परिणाम काय होईल, परिणाम जसा होईल त्या परिणामाचा विचार करून कार्याकडे प्रवृत्त झालं पाहिजे. परिणाम जर दुःखदायक असेल तर माणसाने त्याच्याकडे प्रवृत्त होऊ नये आणि परिणाम जर चांगला असेल तर त्या कार्याकडे प्रवृत्त झालं पाहिजे. आता या ठिकाणी आपण कथेला यायला लागलो, कथा कीर्तन सर्व करायला लागलो, याच्यातून काय होणार आहे? चांगलंच होणार नाही. याचा परिणाम काय आहे? 7 दिवस भागवत, 9 दिवस भागवत कथा ऐकली, परिणाम काय होणार आहे? या भगवतीच्या प्रांगणामध्ये आलं, या मंडपामध्ये बसलं की महाराज म्हणतात तिथं काय होणार आहे? भगवंताचं नामचिंतन होणार आहे, कथा श्रवण होणार आहे. तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उचिष्टाचे. या ठिकाणी आल्यानंतर काय होणार आहे महाराज? कथा श्रवण होणार आहे. म्हणून इथं आलं पाहिजे. आणि व्यवहारामध्ये जिथं असणारं माणसाच्या वाटेला दुःख मिळणार आहे त्या ठिकाणी नाही गेलं पाहिजे माणसाने. म्हणून नेहमी कर्म करत असताना परिणामाचा विचार केला पाहिजे. व्यास महाराज मनामध्ये विचार करतात, मी जर या अप्सरेच्या नादी लागलो, अप्सरेच्या फंदामध्ये जर पडलो तर आतापर्यंत असा इतिहास आहे की पुराणामध्ये अनेक अप्सरेनं अनेक मोठमोठ्या तपस्याला फसवलेला आहे. व्यास मनामध्ये विचार करतात, नाही आता नाही. व्यासाने विवेकाला आवरलेला आहे, व्यासाच्या अंतःकरणामध्ये काम प्रदीप्त झालेलं आहे. पण कामाला सुद्धा व्यासानं असणारं ज्ञानाच्या योगानं थांबवलेलं आहे महाराज. व्यास मनामध्ये विचार करतात, नाही नाही अप्सरेच्या नादी लागत नाही. मग व्यासाला एक पुराणा इतिहास आठवला. व्यास म्हणतात, जो पुरुनावाचा राजा आहे, पुरुरवा नावाचा जो राजा आहे तो सुद्धा त्या उर्वशीच्या ना विचार करतात. तेवढ्यात असं सांगत असताना सूत महाराज सौनकादी ऋषीला सांगत असताना सौनकादी ऋषी प्रश्न करतात, महाराज पुरुरवा आणि उर्वशीची भेट कशी झाली आणि उर्वशी पासून पुरुरव्याला दुःख कसं झालं ती कथा आम्हाला सांगा. मग या ठिकाणी सूत महाराज सौनकादी ऋषीला सांगतात, ऐका. आता पुरुरवा म्हणजे कोण? आपण कथा ऐकली. कधी कथा ऐकली आपण? परवा दिवशी कथा ऐकली आपण. आहे ना तुमच्या ध्यानामध्ये? आहे का ध्यानामध्ये सर्वांच्या? पुरुरवा कोण होता? आहे का कथामध्ये ध्यानात? बरे, तुमच्या ध्यानामध्ये नाही राहिलं ते मला चांगलं आहे की नाही? कारण श्रोत्याचं विस्मरण हेच वक्त्याचं भांडवल असतं, हे की नाही? तुम्ही विसरला म्हणजे आम्हाला सांगायला सोपं जात असतं. पुरुरवा म्हणजे कोण होता? जो सुदुम्न असणारा भगवान शंकराच्या शापानं शापित झालेल्या वनामध्ये गेला होता आणि तो सुदुम्न असणारा पुन्हा स्त्री झाला होता, इला झाला होता. आणि ती इला असणारी त्या बुधाच्या आश्रमामध्ये गेली होती आणि बुधासोबत तिनं संसार केला होता. बुध म्हणजे चंद्राचा मुलगा आहे, एक नाही? ती सुद्धा आता कथा आपल्याला बघायचीच आहे. मग त्या दोघांपासून तो पुरुरवा झाला होता आणि तो पुरुरवा असणारा त्या उर्वशीच्या नादाला लागला आणि त्याच्यानंतर त्याच्या वाटेला दुःख आलं. मग सौनकादी ऋषीनं प्रश्न केला, महाराज त्या पुरुरवा आणि उर्वशीची कथा सांगा. मग या ठिकाणी सांगायला आली कथा. प्रथम असणारी पुरुरवा ज्याच्यापासून निर्माण झाला, पुरुरव्याचा बाप असणारा बुध
त्या बुधाची कथा या ठिकाणी वर्णन करतात. बुध म्हणजे चंद्राचा मुलगा असणारा बुध आहे. चंद्रानं काय केलं? चंद्राला किती पत्न्या होत्या? दक्ष कन्या 27 असणाऱ्या चंद्राला असणाऱ्या पत्न्या होत्या. पण एवढ्या बायका असताना सुद्धा चंद्राचं समाधान नव्हतं महाराज. त्यानं चंद्रानं काय केलं? आपल्या गुरुची पत्नीच असणारी तारा असणारी ती त्यानं असणारी पळून आणली होती महाराज. एक वेळेस कोणत्या तरी कार्याच्या निमित्त गुरुची पत्नी एक वेळेस कोणत्या तरी कार्याच्या निमित्तानं चंद्राच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्या ठिकाणी चंद्राचं असणारं तिच्या उमम बसलं आणि त्या तारेचं सुद्धा चंद्रा उमम बसलं आणि ती त्या ठिकाणी राहायला लागली महाराज. दोघं तिथं बराच काळ गेला, तिथं राहिलेले आहेत आणि तारा घरी परत आली नाही म्हणून बृहस्पती गुरुनं एका दूताला पाठवलं आणि दूताला पाठवल्यानंतर म्हणतात जा म्हणले चंद्राच्या घरी माझी पत्नी आहे तिला घेऊन ये. हा दूत असताना गुरुच्या आज्ञेवरून चंद्राच्या घरी आला आणि चंद्राच्या घरी आल्यानंतर चंद्राला म्हणतो गुरुजीनं मला येत नसला तर त्याला कीर्तनाला जर तुम्ही घेऊन आलात फळ तुम्हाला मिळतं. तसंच एखादा जर पाप करायला लागला त्याला जर तुम्ही सहकार्य केलं तर त्याचं सुद्धा पापाचं फळ तुम्हाला भेटत असतं. म्हणून माणसानं चांगल्या कार्याला सहकार्य करीत जावा. वाईट कर्म जर होत असेल तर तिथं माणसाने सहकार्य करू नये. पण असे काय काय माणसं आहेत बघा. काय माणसं कधी तुकाराम महाराज सुंदर प्रमाण आहे. आपण न करी तीर्थयात्रा दुजयाला करो निधी विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी. जो विषयाचा लंपट असतो जो कधी तीर्थयात्रेला जात नाही, देवाच्या दर्शनाला जात नाही, कथेला जात नाही, कीर्तनाला जात नाही, आपण तर जातच नाही. पण एखादं जायला लागला ना अरे नको जाऊ बस बस जाऊ आपण उद्या. आता हा अगोदरच आळशी असतो आणि त्याला एखादा असा गुरु भेटला की बस झालं मग जाऊ दे उद्या जाऊ. हाय आणखी 9 दिवस आहे की नाही? काय आणखी 9 दिवस आहेतच ना, है की नाही? माणसं वेळ वाया घालवतात. तो माणसाने आयुष्याचा वेळ वाया घालू नये बघा. आपल्या आयुष्याचा वेळ संसाराच्या तरी उपयोगाला आला पाहिजे, नाही तर परमार्थाच्या तरी उपयोगाला आला पाहिजे महाराज. पण असा काय माणसाचा वेळ वाया जातो जो देवना संसार देवही नाही संसार नाही तुका दोहीकडे चोरतो वेळ वाया जात असतो महाराज. वास्तविक पाहता शास्त्रामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. पृथ्वीवरील सर्व रत्न जरी दिलं तर आपल्या आयुष्याचा गेलेला एक क्षण सुद्धा काही जरी दिलं तरी परत मिळत नाही. आयुष्या क्षण एकोपी सर्व रत्नेर न लभ्यते. आयुष्याचा गेलेला एक क्षण सुद्धा पृथ्वीवरील सर्व रत्न जरी दिले तरी पुरा मिळत नाही किंवा न मिळे एक क्षण जरी दिलं तो परत आणण्याकरता काय करावं लागणार आपल्याला? येऊच शकत नाही. गेलेला दिवस गेलेला काळ हा येऊ शकत नाही महाराज. म्हणून घड महाराज म्हणतात ना काळ जाता आहे पहा, हे का नाही? आयुष्य जात आहे पहा. बघा आयुष्य चाललेलं आहे, घडी घडी काळ चाललेला आहे. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा सोहिताचा घोर वा ध्यानी राहा श्री हरीच्या. आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजावया बैसला मापारी. तू कारण व्यवहारी संसाराचा तू कार्य व्यवहारी संसाराचा. आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजावया बैसला मापारी.
की आयुष्य मोजावया बैसला मापाडी, तू का व्यवहारी संसाराच्या. आयुष्य मोजण्याकरता असताना तो सारखा काळ जपलेला आहे महाराज. टपून बसलेला आहे. टपून या बोका नेतसे उंदीर, तैसा तुझ काळ नेतसे. ज्याप्रमाणे एखादा सरा बोका सरा मांजरीवर सारखा टप धरून बसतो, त्याप्रमाणे काळाला टपून बसलेला. न्याळी पा केवडा पसरला बेडूक असणार सापाच्या तोंडात गेलेलं आहे. कारण साप हा बेडुकाला खात असतो. बेनकी असणारी अर्धी सापाच्या तोंडात गेलेली आहे. मग त्यानं काय करावं महाराज? काय करावं त्यानं? देवाचं ध्यान करावं ना. कारण अर्ध ते सापाच्या तोंडात गेलेलं आहे. मग त्यानं काय करावं? देवाचं ध्यान करावं ना, भजन करावं ना. महाराज म्हणतात ते भजन करत नाही. ते काय करतं माहितीये का? समोरून माश्या उडायला लागल्या की त्या माशी करता तोंड काय करतं? ते पुडी पुडी करतं माशी खाण्याकरता. आता हेच काळाच्या तोंडात गेलंय. पण ते माशी करता ते तोंड पुडी पुडी करतं. ते बेडकाचं उदाहरण दिलं ज्ञानोबरांनी. पण बेडूक कोण आहेत? आपणच आहेत ना महाराज. आपणच उदाहरण एक नाही. दरदूर सापे गिरजे तो आहे उभा, की तो माश्या वेटाळी बा, तसे प्राणी कवना लोबा वाढवती तृष्णा. ज्ञानोबरा पुन्हा दुसरा दृष्टांत म्हणजे तो दृष्टांत दिला, पण दुसरी ओवी वापरली. सापाने अर्धा बेडूक गिळलेला आहे, पण तो असणारा माशीकडे तोंड असणारा करत असतो. त्या तैसे प्राणी कवना लोभा वाढवती तृष्णा. त्याप्रमाणे सर्व जीव असणारे काळाच्या जबड्यामध्ये गेले आहेत, काळाच्या तोंडामध्ये गेलेले आहेत. आणि ते असणारे कशा करता असणारा हव्यास वाढवतात महाराज असं सांगतात. म्हणून काळ सारखा जपलेला आहे, टपून बसलेला आहे. नवे नवे सुंदर असणारा जो आहे. माणसाचं मरण हे दिवसावर नसून माणसाचं मरण हे श्वासावर ठरलेले बघा. श्वास. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना. आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. रात के बाद होगा सवेरा, अगर दिन सुनहरा. पाँव फूलों पे बाहर निकलना पड़ेगा. ये जवानी है बड़ा दिन का सपना, ढूंढ ले तू जल्दबाजी करना. ये जवानी अगर ढल गई तो उम्र भर हाथ मलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराये का घर आहे. आपण किरायाच्या घरामध्ये राहण्याकरता आलोय.
महाराज आमची श्रुती मंडळी चांगली आहे हो, चांगले पण त्यांना कारण पण ते कसं आहे माहितीये का, ते मर्यादा सांभाळतात. हा ना तर प्रतिसाद भरपूर देतात ते, त्यांना वाटतं प्रत्येक वेळेस टाळ्या वाजवा, पण इकडे कथेची मर्यादा सांभाळतात ते, हे की नाही. कारण काम कमी आहे आणि जास्त पळायचंय पुढे, हे की नाही महाराज. म्हणून जीवन असणारं किरायाचं घर आहे महाराज, आणि किरायाच्या घरामध्ये किती दिवस राहत असतो मनुष्य, नाही राहू शकत जास्त. काळ सारखा टपलेला आहे आपल्याला. मी सांगत होतो प्रत्येक श्वासाला असणारं आपला मरण जवळ यायला लागलेला आहे. श्वासाबा आपला असणारा मृत्यू आहे, दिवसा मृत्यू नाही महाराज. म्हणून तर सुभाषकार एक दोहा आहे, श्वास श्वास में नाम जप, खाली श्वास न जाय, न जाने श्वास का आवन कब रुक जाय. प्रत्येक श्वासाला तुम्ही नामस्मरण करा, खाली श्वास नाही गेला पाहिजे. कारण काय माहितीये कोणाला कधी हा श्वास जाणार आहे, कधी हे श्वास बंद पडणार आहे, कोणाला माहित आहे. तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलं की क्षणभंगुर नाही भरोसा, आहे की नाही. आणि खरोखर आता ते प्रत्ययाला यायला लागलेलं आहे बघा. केवढं असतं त्यांची दूरदृष्टी होती. त्या काळात त्यांना सांगितलेलं आहे, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, हातामध्ये घेतलेला घास तोंडामध्ये जाईल, याची सुद्धा शाश्वती नाही. आणि खरोखर आता बघा ना, काही माणसं म्हणतात ना महाराज आता होते हे काळा नाळाची तोंडी घातली लोण्याची उंडी, माशी पंख पाखाडी तो हे सरे, हे की नाही. एवढं असं क्षणभंगुर जीवन आहे महाराज. काही माणसं म्हणतात ना आत्ता होते आणि आत्ताच गेले, एवढं क्षणभंगुर माणसाचं जीवन आहे. सुभाषकार वर्णन करतात, क्षणम युत्तम क्षणम चित्तम क्षणम जीवती मानव हा, यमस्य करुणा नास्ती धर्मस्य त्वरितागती ही. आपलं सर्व क्षणभंगुर आहे. संपत्ती असेल ती क्षणभंगुर आहे, आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे, आपलं वेळ क्षणभंगुर आहे. आणि यमाला कोणाची दया येत नाही. म्हणून माणसाचं आद्य कर्तव्य असं आहे, त्यानं त्वरित मला काय केलं पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. असं आपला विषय लय लांब, कथा लय पुढे पळायच्यात आपल्याला. हा नाही ते यमाशी करुणा, ती तर काहीच नाही महाराज. आता आहे काय असं अर्थ बोलाची वाट पाय, मनुष्य बोलतच राहतो सारखं. नाही ते यमाची करुणा, त्याला करुणा आहे. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. म्हणून आपण पावना होत जावा. कोणाचा? यमाचा पाहुणा व्हायचं का महाराज? यमाचा पाहुणा नसतं, नाही व्हायचं महाराज. पण आपण यमाचा पाहुणा होतो. यमाचा पाहुणा कोण होतो आता सांगा, फटकून सांगा अगोदर काय आहे. अगोदर काय बोला. यमाचा पाहुणा प्राणी होय, त्याच्या अगोदर काय, कोण यमाचा पाहुणा होतो? हरिपाठ माणसाची एवढा पाठ पाहिजे की ते उलटा आला पाहिजे, आहे की नाही. उलट येत नाही कोणाला, सोयीचं कोणाला येतं. यमाचा पाहुणा प्राणी होय. हा नाही महाराज, आपल्याला पुढे जाताच येत नाही. याची सोडून केल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. यमाचा पाहुणा प्राणी होय, त्याच्या अगोदर आपल्याला सांगायचं, तेव्हाच पुढे जातं. बघू कटपर्यंत ध्यानात येत नाही. आता हरिपाठ सर्वच म्हणतात, सर्वांच्याच हरिपाठ पाठ आहे. मग आपल्या सर्वांचीच परीक्षा. आता माझ्या सगट मला बी केव्हा ध्यानात येतं बघू आता. हा हा वा वा, करेक्ट. टाळ्या वाजवा आता. त्याच्या कशासाठी टाळ्या वाजवा? असं पाठांतर पाहिजे बघा. हरिविन जन्म तो नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. असा हरिपाठ पाठ पाहिजे माणसाचा. कसं करायचं माहितीये का? पुढी पळायचं. पुढी कधी सत्संग नाही अशी जी माणसं असतात ते यमाचा पाहुणा होतात. आणि यमाचा पाहुणा म्हणलं की यमाचा पाहुणचार काय? मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, हा यमाचा पाहुणचार आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला हे जर व्हायचं नसल, हरी नामाशी विन्मुख तोनर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. म्हणून असणारं माणसाचं जीवन असणारं क्षणभंगुर आहे.
आणि भगुर जीवन असल्यामुळं माणसाने वाईट कर्मामध्ये रत होण्यापेक्षा सत्कर्माला लागलं पाहिजे. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. हे जे प्रमाण आहे, हे प्रमाण जर जीवनामध्ये आपण उतरवलं आणि तशा प्रमाणे केलं. इंद्रानं जो दूत पाठवला, गुरुनं जो दूत पाठवला, तो सांगायला लागला, महाराज असं करू नका. मोठ्या माणसं जर अशी वागायला लागले तर कलियुगामध्ये लोक काय करतील, हे चुकीचं आहे. पण चंद्रानं ते ऐकलं नाही आणि गुरुची पत्नी परत पाठवली नाही. तो दूत असताना परत आला, गुरुजीला म्हणतो, नाही महाराज, चंद्रानं आपल्या आईला परत पाठवलं नाही. स्वतः काही काळानंतर गुरु असणारे बृहस्पती असणारे चंद्राच्या घरी गेले. बृहस्पती चंद्राच्या घरी गेल्यानंतर गुरुजी असणारे चंद्राला सांगतात, अरे तू फार अधर्म करायला लागलास, फार पाप करायला लागलात, हे कर्म तुला सोबत नाही, तू माझी असणारी पत्नी मला परत दे. गुरुजीनं पुष्कळ समजावलं, पण गुरुजीचं ऐकण्यापेक्षा चंद्रानं त्याला ऐकवलं. चंद्रच म्हणतो, नाही महाराज, तुम्हाला तुमची पत्नी मिळल, पण काही काळानंतर मिळल. सध्या तिची इच्छा आहे तर ती इथंच राहील. असं बरंच वर्णन आहे भागवतामध्ये. आता तो सर्व विषय सांगत नाही, आपल्याला वेळ नाही. असं म्हणल्यानंतर गुरुजीला राग आला आणि रागानंतर गुरुजी असणारे इंद्राकडे गेले आणि इंद्राकडे गेल्यानंतर इंद्राला सर्व हकीकत सांगितली की माझी पत्नी तारा असणारी चंद्रानं घेऊन गेलेला आहे आणि तो असणारा तिच्या घरी वास्तव्य करते. आई तारा, काही करा, पण मी दुःखामध्ये आहे, माझं हे दुःख तुम्ही दूर करा. मग इंद्रानं सर्व सैन्य बोलवलेलं आहे आणि सर्व सैन्य बोलावून चंद्राबरोबर युद्ध करण्याकरता इंद्र असणारा तयार झालेला आहे. त्या दोघांचं युद्ध सुरू झालं महाराज. पुष्कळ असताना बरेच दिवस घनघोर युद्ध झालं. जसं तारकासुराला मारण्याकरता देवदानवाचं युद्ध झालं होतं, तशा प्रकारे चंद्राबरोबर असणारं त्या इंद्राचं युद्ध झालं महाराज. बराच काळ युद्ध चालू आहे. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं आता कव्हर युद्ध करू द्यायचं, आपण मध्यस्थी करावा. ब्रह्मदेव मध्यस्थी करण्याकरता आले आणि आल्यानंतर ब्रह्मदेवानं दोघांनाही शांत केलं आणि ब्रह्मदेव असणारे चंद्राला दटवलं आणि म्हणतात, अरे गुरुची पत्नी तू आणलेली आहेस, तू अधर्म केलास, हे तुझं कृत्य वाईट आहे, पण आता असं कर, गुरुची पत्नी गुरुला परत दे. आणि गर्भवती होती आणि कालांतराने तिला असताना मुलगा झाला. मुलगा असताना सुंदर झाला, दैदिप्यमान मुलगा झाला. मग त्या गुरुजीनं काय केलं, त्याचं जातक कर्म केलं. ही गोष्ट चंद्राला कळाली. चंद्राला राग आला. चंद्र मनामध्ये विचार करतो की मुलगा माझा आहे आणि गुरुजीनं जातक कर्म का केलं. त्याला राग आला आणि पुन्हा चंद्राने युद्ध करायला सुरुवात केली. तो म्हणाला मुलगा माझा आहे, गुरुजी म्हणतात मुलगा माझा आहे, त्या कोणाचा मुलगा आहे याच्यावरून त्यांचा जो वाद झाला, चंद्राचा आणि बृहस्पती गुरुचा, दोघांचं युद्ध सुरू झालं महाराज. पुन्हा ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानं वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मदेव म्हणतात हा मुलगा कोणाचा आहे, बृहस्पती म्हणतात माझा आहे आणि चंद्र म्हणतो माझा आहे. मग ब्रह्मदेवाने युक्ती केली, म्हणजे आता हे मुलगा कोणाचा आहे हे फक्त तारेलाच माहित आहे. मग तारेला बोलवून घेतलं आणि ब्रह्मदेव असणारे विचारतात मुलगा कोणाचा आहे. तारेने खाली मान घातली आणि खाली मान घालून म्हटली हा चंद्राचा आहे. कारण म्हणतात ना, मन जाणे
बापाचाच आहे. मग चंद्रानं तो मुलगा आणला आणि त्या मुलाचं असणारं नामकरण तो असणारा चंद्रापासून निर्माण झालेला दैदिप्यमान तेजस्वी असणारा तो बुध होता बघा. म्हणून त्या दिवशी मी सांगितलं होतं की सूर्यापेक्षा सारखा तो असणारा तेजस्वी आहे. आणि तो बुध असणारा त्या ठिकाणी त्या बुधाच्या आश्रमामध्ये असणारं ती इला गेली आणि त्या इलेपासून आणि बुधापासून तो पुरुरवा नावाचा राजा झाला. आणि पुरुरवा नावाचा राजा असणारा व्यास मनामध्ये विचार करतात की त्या पुरुरवा असणारा उर्वशीच्या छंदामध्ये असणारा सापडल्यामुळं अप्सरेपासून त्या पुरुरव्याला दुःख झालं होतं. मग आता पुरुरवा आणि उर्वशी अप्सरा यांचा प्रसंग कसा झाला ती या ठिकाणी कथा सांगतात. आपण थोडं भजन करा महाराज. विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा वा 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 माझा 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 विठ्ठल माझा मी
माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 वाह विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा वाह 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा महिला मंडळांनी माझ्या मागे अभंग म्हणायचा सगळा वाजू नका मला जात सासूचा सोसेना कुणी माहेरच येईना बोला 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 जात सासूना कुणी माहेरच येईना माय बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी आता सरली माझी वाट आला प्रपंचाचा वीट जात सासूचा सोसेना कुणी माहेरचे जनी म्हणे ऐशा कर्म करून देवा झाले भजी जात सासूचा सोसेना कुणी माहेरचे ना वा वा तुमच्यासाठी तुम्ही काय वाटत
नैमिष अरण्याच्या ठिकाणी सूत सांगतात सौनकादी ऋषींना, पुरुरवा आणि उर्वशी व्यास मनामध्ये विचार करतात, ही घृताची नावाची अप्सरा आलेली आहे आणि अप्सरेच्या मोहामध्ये पडणं योग्य नाही. आणि व्यास महाराजाला पुरुरव्याची आठवण झाली. पुरुरवा नावाचा राजा सुद्धा उर्वशीच्या छंदामध्ये सापडला आणि त्याच्यामुळे त्याला दुःख झालं. मग ती कथा काय आहे ते या ठिकाणी सांगतात. ब्रह्मदेवानं शाप दिला असल्यामुळं उर्वशी असणारी स्वर्गातून खाली आली आणि तिनं असणारी पुरुरवा नावाच्या राजाची कीर्ती ऐकली होती. कीर्ती ऐकून ती उर्वशी खाली आली. राजाची कीर्ती ऐकली. राजा फार असणारा कीर्तिमान राजा होता. तो त्याचं राज्यकारभार अतिशय असणारा न्याय नीतीनं धर्मानं चालवित होता. आणि असं म्हणतात ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. बघा, जी चांगली माणसं असतात ना, चांगल्या माणसाला प्रसिद्धी करायची गरज नाही महाराज, बरं का. पारमार्थिक माणसानं प्रसिद्धीच्या मागे लागूच नाही, मी ह्या मताचा आहे. कारण आपली प्रसिद्धी करणारा आपला भगवान परमात्मा असतो. बघा, आता एक 2-4 दिवसापूर्वी माझ्या वाचनामध्ये एक साधनेची आपली असणारी ताकद वाढत जाईल, तशा प्रकारे आपला सर्व होत असतं. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसानं प्रसिद्धीच्या मागं लागू नये, कारण भगवान परमात्मा आपली प्रसिद्धी करणार असतो. बघा, मी त्या दिवशी म्हटलं होतं, भगवान परमात्मा देव सखा जरी जगा अवघे कृपा करी. आपण फक्त देवाच्या मागं लागलं पाहिजे, आपण फक्त देवीच्या मागं लागलं पाहिजे, जगाच्या मागं लागत नाही. आपण उलटय देवाकडे पाठ करतो, जगाकडे तोंड करतो आपण. आणि जगाकडे तोंड केल्यामुळं जगाच्या बाजारी काय आहे महाराज, जगाच्या बाजारामध्ये काय दुःखच आहे. म्हणून जगाच्या मागं लागण्यापेक्षा देवाच्या मागं लागा. देवाच्या जर तुम्ही मागं लागलात तर निश्चित देव तुमची दखल घेईल. जगाच्या मागं लागल्यानंतर जग दखल घेतच नाही महाराज, जग तर बिलकुल दखल घेत नाही. म्हणून देवाच्या मागं लागलं पाहिजे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. त्या पुरुरवा नावाची राजा असताना त्याची कीर्ती असणारी सर्व जगामध्ये पसरलेली आहे. आणि कीर्ती ऐकून ती उर्वशी त्या राजाच्या आश्रमामध्ये आले आणि राजाची त्याची नजर झाल्याबरोबर तो राजा सुद्धा त्या उर्वशीच्या आट आहे. म्हणले काय आट आहे? म्हणले माझ्यासोबत मी 2 मेंढ्या आणलेल्या आहेत. त्या मेंढ्याचा तुम्हाला सांभाळ करावा लागल, त्याची रक्षा तुम्हाला करावं लागल. ज्यावेळेस मेंढे निघून जाते ते मला जमणार नाही. त्याच्यानंतर मी स्वर्गातील अप्सरा आहे, मी तुपाशिवाय खाणार नाही. कारण स्वर्गातील देवाचे देह दिव्य असतात. असं म्हणतात ना, त्या देहाची सावली सुद्धा पडत नाही. मलमूत्र रहित असणारे देवाचे देह असतात. ती अप्सरा म्हणते मी मृतलोकातलं अन्न खाणार नाही, मी फक्त तुपच खाणार. खाईन तर तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी. मला वाटतं ही म्हणते तेव्हापासूनच पडली आहे की नाही. इंद्राला सुद्धा उर्वशी वाचून स्वर्गामध्ये सुनं वाटायला लागलं महाराज. तर मग तो उर्वशी नाही तर स्वर्ग सुना वाटायला लागलेला आहे. इंद्राने विचार